भारतीय शेतकऱ्याचं एक स्वप्न कायमच असतं, आपल्या कष्टानं उगवलेल्या पिकाला परदेशी बाजारात योग्य दर मिळावा आणि आपला शेतमाल जगभर पोचावा। मग त्यात दक्षिण भारतातला मसाला उत्पादक असो, ईशान्येकडचा चहा उत्पादक किंवा उत्तरेकडील गहू आणि तांदूळ उत्पादक असो, नेहमी त्यांच्या मनात एकच आशा असते, माझं उत्पादन जगभर पोचेल का आणि जगभरात पोहोचल्यामुळे माझ्या कष्टाला फळ मिळेल का। हाच विचार चालू असताना त्याच्या समोर अमेरिकेकडून आलेली एक मोठी बातमी समोर येते आणि ती वाचून त्याच्या अपेक्षांना नवा उजाळा देणारी ती बातमी ठरते। नक्की अशी काय बातमी मिळते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते। अमेरिकेने अलीकडेच काही महत्त्वाचे परस्पर कर कमी करून काही निवडक कृषी उत्पादनांना आयात शुल्कातून सूट दिली आहे। ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह म्हणजेच GTRI च्या अहवालानुसार जरी ही सूट मर्यादित प्रमाणात असली तरी ती भारतीय कृषी समुदायासाठी महत्त्वाची ठरू शकते। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय शेतकऱ्यांना नवी दारे उघडण्याची ही एक शक्यता मानली जात आहे। 13 नोव्हेंबर पासून लागू झालेल्या व्हाईट हाऊसच्या कार्यकारी आदेशात कॉफी, चहा, उष्णकटिबंधीय फळे, फळांचे रस, मसाले, कोको, टोमॅटो, केळी, संत्री, काही प्रकारची खते आणि गोमांस अशा उत्पादनांचा समावेश आहे। अमेरिकेने सांगितले आहे की या उत्पादनांचे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या देशात उत्पादन होत नाही किंवा हवामानामुळे याची शेती देखील शक्य होत नाही, त्यामुळेच देशातील उत्पादनांना हानी न पोहोचवता ही सूट दिली जाऊ शकते। GTRच्या आकडेवारीनुसार नजर टाकली तर अमेरिका दरवर्षी अशा वस्तूंची तब्बल 50.6 अब्ज डॉलर मूल्याची आयात करत असे, पण या भल्या मोठ्या बाजारामध्ये भारताचा हिस्सा केवळ 548 दशलक्ष डॉलर इतकाच आहे। भारत सध्या प्रामुख्याने मिरी, लाल मिरची पावडर, हळद, आले, कढीपत्ता, जिरे, वेलची, बडीशेप, जायफळ, नारळ आणि चहा यांची निर्यात करतो। यामध्ये काळी मिरी आणि लाल मिरची प्रक्रिया पदार्थांचा वाटा सुमारे 181 दशलक्ष डॉलर इतका आहे। हळद, आले व इतर मसाल्यांची निर्यात सुमारे 84 दशलक्ष डॉलर तर चहाची निर्यात सुमारे 68 दशलक्ष डॉलर आहे। परंतु अहवालातून एक वास्तव स्पष्ट होते की अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आयात श्रेणी भारताने अद्यापही साध्य केलेल्या नाहीत। टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे, ताजी फळे, टरबूज आणि फळांचे रस या श्रेणीमध्ये भारताचा वाटा जवळजवळ नाहीच। अमेरिका ज्यांची आयात सर्वाधिक करते त्याच उत्पादनांच्या स्पर्धेत भारत अजूनही मागे आहे। त्यामुळे या मोठ्या बाजारपेठेचा फायदा लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशियन देशांकडे अधिक प्रमाणात जाण्याची शक्यता आहे। तरीही मसाले, कोको आणि चहा उत्पादकांसाठी हा निर्णय आशेचा किरण ठरू शकतो। दक्षिण आणि ईशान्य भारतातील अनेक शेतकरी आणि उत्पादकांना या शुल्क सवलतीचा त्वरित लाभ मिळू शकतो। निर्यातदारांनी अमेरिकन खरेदीदारांशी संपर्क वाढवला, उत्पादनांची गुणवत्ता जागतिक मानकानुसार ठेवली आणि पुरवठा साखळी अधिक मजबूत केली तर भारतीय कृषी निर्यातीत काही प्रमाणात तरी वाढ होण्याची शक्यता नक्कीच आहे, असे देखील बोलले जात आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला काय वाटतं, हा बदल आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी कितपत मोल देणारा ठरेल? आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच हा व्हिडिओ बाकी आपल्या शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका। धन्यवाद।